नमस्कार. चंद्रावर जाण्याचं स्वप्न कुणाला पडत नाही? आता ते स्वप्न पुन्हा एकदा सत्याच्या अगदी जवळ आलं आहे. आज आपण नासाच्या आर्टेमिस 2 मिशनबद्दल बोलणार आहोत. एक अशी मोहीम जी तब्बल 50 वर्षांनंतर मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या सफरीवर घेऊन जाणार आहे. पण प्रश्न हा आहे की जवळपास अर्धशतक उलटून गेल्यावर मानव पुन्हा चंद्राकडे झेप का घेत आहे? अपोलो मिशन्सनंतर इतकी वर्ष असं काय झालं की आपल्याला पुन्हा चंद्राची आठवण झाली? ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर या मोहिमेमध्ये दडलेलं आहे. तर मग आर्टेमिस 2 नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मोहीम आहे जिथे अंतराळवीर चंद्राभोवती एक फेरी मारून सुखरूप पृथ्वीवर परत येतील. पण ही काही साधी गोष्ट नाहीये. इतिहासातल्या त्या प्रसिद्ध अपोलो मोहिमांनंतर आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही पहिलीच मानवी चंद्रमोहीम आहे. खरं तर एका नव्या अंतराळ युगाची ही सुरुवात आहे असं म्हटलं तरी चालेल. आता उत्सुकता ही असेल की या प्रवासावर जाणार कोण आहे, म्हणजे ते भाग्यवान प्रवासी कोण आहेत आणि त्यांना कोणतं यान इतक्या लांबच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. चला तर मग या धाडसी टीमची आणि त्यांच्या शक्तिशाली यानाची ओळख करून घेऊया. ही मोहीम फक्त रॉकेट आणि टेक्नॉलॉजीपुरती मर्यादित नाहीये. ती आहे विविधतेचा आणि इतिहासाचा एक खूप सुंदर संगम. आणि हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं ते या मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांच्या टीममधून. तर हे आहेत ते 4 धाडसी अंतराळवीर: रीड वाइजमॅन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन. पण थांबा, ही फक्त नावं नाहीत, इथे इतिहास घडतोय. विक्टर ग्लोवर हे चंद्राच्या मोहिमेवर जाणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती असतील, तर क्रिस्टिना कोच या चंद्र मोहिमेवर जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. ही फक्त अवकाशातली नाही, तर आपल्या पृथ्वीवरचीही एक मोठी झेप आहे. आता इतका मोठा प्रवास करायचा म्हणजे गाडीही तितकीच जबरदस्त हवी, बरोबर? या मोहिमेचे 2 मुख्य हिरो आहेत. एक आहे SLS रॉकेट, जगातल्या सगळ्याच शक्तिशाली रॉकेट्सपैकी एक. याचं काम आहे ओरियन यानाला पृथ्वीच्या बाहेर ढकलण्याचा एक जोरदार धक्का देणं. आणि दुसरा हिरो आहे आपलं ओरियन स्पेसक्राफ्ट. हेच ते घर आहे ज्यात हे अंतराळवीर आपला पूर्ण प्रवास करतील आणि याच घरातून ते सुखरूप पृथ्वीवर परत येतील. चला तर मग आता या जवळपास 10 दिवसांच्या थरारक प्रवासाचं प्लॅनिंग कसं आहे ते पाहूया. म्हणजे पृथ्वीवरून निघाल्यापासून ते परत समुद्रात उतरेपर्यंत नक्की काय काय घडणार आहे. हा अख्खा प्रवास 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागला आहे. सुरुवात होईल एका जबरदस्त प्रक्षेपणाने, म्हणजे लॉन्चने. त्यानंतर सुरू होईल चंद्राच्या दिशेने प्रवास. आणि मग येईल तो सर्वात रोमांचक क्षण, लुनार फ्लायबाय, म्हणजे यान चंद्राच्या अगदी जवळून एक चक्कर मारेल. एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, ते चंद्रावर उतरणार नाहीत, फक्त जवळून फेरी मारतील. आणि शेवटचा 4था टप्पा म्हणजे पृथ्वीवर पुनरागमन, जिथे यान पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे उतरेल. ठीक आहे, प्रवासी पाहिले, यान पाहिलं, प्रवासाचे टप्पेही समजले. पण या सगळ्या खटाटोपाची गरज काय? ही एक मोहीम इतकी महत्त्वाची का मानली जात आहे? या मोहिमेचं महत्त्व या एका आकड्यात दडले: 1972. हो, अपोलो 17 मोहिमेनंतर मानवाने चंद्राच्या दिशेने झेप घेतलेली नाहीये. विचार करा, एक पूर्ण पिढी जन्माला आली ज्यांनी मानवाला चंद्राजवळ जाताना पाहिलंच नाहीये. आर्टेमिस 2 ही इतक्या वर्षांची शांतता मोडणार आहे. तर या मोहिमेचं महत्त्व आपल्याला 4 मुद्द्यांमधून समजतं. पहिलं, ही 50 वर्षांनंतरची एक ऐतिहासिक घटना आहे. दुसरं, यातून आपण खोल अवकाशासाठी बनवलेल्या नवीन टेक्नॉलॉजीची, जसं की ओरियनची लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि हीट शील्ड यांची खरीखरी चाचणी घेणार आहोत. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मोहिमेच्या यशामुळेच पुढच्या मोहिमेचा, म्हणजे थेट चंद्रावर उतरण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि चौथा म्हणजे इथूनच मंगळावर जाण्याच्या आणि अंतराळ संशोधनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. आर्टेमिस 2 हे फायनल डेस्टिनेशन नाहीये. ही तर त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठीची एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आणि पुढचं ध्येय आहे आर्टेमिस 3, म्हणजेच प्रत्यक्ष चंद्रावर उतरण्याची तयारी. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी. आर्टेमिस 2 मोहीम फक्त चंद्राभोवती एक फेरी मारेल, ती चंद्रावर उतरणार नाही. हा एक खूप मोठा गैरसमज होऊ शकतो, म्हणून हे पुन्हा एकदा स्पष्ट करणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर असं समजा की आर्टेमिस 2 ही एक फायनल टेस्ट ड्राईव्ह आहे जी आपल्याला चंद्राजवळून घेऊन जाईल, आणि आर्टेमिस 3 ही असेल खरी लँडिंग जी आपल्याला थेट चंद्रावर उतरवेल.
त्यामुळे भविष्यातल्या त्या मोठ्या झेपेसाठी ही पहिली छोटी पण खूप महत्वाची पायरी आहे. तर आर्टेमिस 2 ही केवळ एक अंतराळ मोहीम नाहीये. ती मानवजातीच्या कुतूहलाचा, तिच्या धाडसाचा आणि भविष्याचा वेध घेण्याचा एक प्रयत्न आहे. पण प्रश्न हा आहे की या चंद्रमोहिमा आपल्याला फक्त चंद्रापर्यंतच मर्यादित ठेवतील की आपलं पृथ्वीवरचं भविष्यही बदलतील? या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रंजक माहितीसोबत.